The main objective of transplanting of vegetable is, कोण सांगेल काय ऑब्जेक्टिव्ह असेल, एम काय आहे ट्रान्सप्लांटिंग करण्यामागचं, किंवा ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय आहे नेमकं? व्हॉट डू मीन बाय ट्रान्सप्लांटिंग, और व्हॉट इज द एम ऑफ ट्रान्सप्लांटिंग? डू यू नो द टर्म ट्रान्सप्लांटिंग? तुम्ही ऐकले का कुठे ट्रान्सप्लांटिंग हा शब्द? हॅलो, हे बघा, आज आपलं आय थिंक जर समजा तुमची 21 पासून जर प्रॅक्टिकल एक्झाम सुरू झाली तर आपलं हे आजचं शेवटचं प्रॅक्टिकल असेल. ओके, बाकीचे जे थेरी टॉपिक्स आहेत ते आपण उद्या परवा कव्हर करू एक्स्ट्रा लेक्चर घेऊन. पण आपलं हे जे आजचं शेवटचं प्रॅक्टिकल आहे, किमान आजच्या दिवशी तरी तुम्ही इंटरॅक्ट झालं तर बरं होईल. ओके, ट्रान्सप्लांटिंग हे कुठे ऐकलंय का तुम्ही? ट्रान्सप्लांटिंग हे कुठे केलं जातं, कशासाठी केलं जातं, का केलं जातं, केव्हा केलं जातं, तुम्हाला काही आयडिया आहे का? सर, नर्सरी टू मेन फील्ड मध्ये प्लांट्स लावले जातात, सीडलिंग्स. ओके, नर्सरी मधून मेन फील्ड मध्ये ते ट्रान्सप्लांट केलं जातं, किंवा एका ठिकाणी म्हणजे नर्सरी फील्ड वरून, नर्सरी मधून ते मेन फील्ड वरती ते पुन्हा लावलं जातं. ओके, म्हणजे ट्रान्सप्लांटिंग आहे. आणि ह्या आजच्या जे प्रॅक्टिकल आहे ते आपण ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय शिकणार आहोत. ट्रान्सप्लांटिंग कशासाठी करायचं आहे, नेमकं काय आहे ट्रान्सप्लांटिंग, का केलं जातं, केव्हा केलं जातं. ओके, हे आज आपण ह्या प्रॅक्टिकल मध्ये पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट we know about the transplanting. Okay, so transplanting is a most important operation in vegetable crops. Transplanting is done in vegetable crops. Okay, transplanting is carried out only in vegetable crops. So production especially in those crops of which seeds are first sown in nursery beds and later on seedlings are transplanted. Okay, आणि हे जे ट्रान्सप्लांटिंग आहे ते अशा क्रॉप्स मध्येच केलं जातं ज्यांचं ज्या सीडलिंग्स आहेत ते आपण नंतर ट्रान्सप्लांट करू शकतो. ओके, ज्यांची जी रूट सिस्टम आहे ती ज्यांची टॅप रूट सिस्टम आहे, जसं की ओकरा तुम्हाला भेंडी माहीत असेल, ओकराची जी सिस्टम आहे ती टॅप रूट सिस्टम आहे. ओके, तो आपण ओकरामध्ये ट्रान्सप्लांटिंग करण्याची आवश्यकता नाहीये. आपण ओकरा ट्रान्सप्लांट करत नाही, आपण डायरेक्ट सो करतो फील्ड मध्ये. मेन फील्ड मध्ये जरी आपण ओकळा मेन फील्ड मध्ये सो केला तरी पण ते जर्मिनेशन किंवा त्याची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित होत असते. पण टोमॅटो, ब्रिंजल, चिली किंवा कुकुरबिटाशियस क्रॉप्स आहेत त्यामध्ये पण आपण काही क्रॉप्स मध्ये डायरेक्ट सोन क्रॉप सुद्धा आहेत, किंवा काही क्रॉप्स आहेत ते ट्रान्सप्लांटिंग त्यामध्ये सुद्धा केली जाते. So the knowledge of various aspects like crop suitable for transplanting, successfully transplanted crops, difficult to transplant crops, when to transplant, how to transplant, care during transplanting and care after transplanting is very important for success on transplanting. Okay, तो ट्रान्सप्लांट जेव्हा आपण क्रॉप करत असतो, एखादं प्लांट आपण ट्रान्सप्लांट करत असतो तेव्हा आपण हे जे फॉलोइंग जे काय पॉइंट्स आहेत, ओके, ट्रान्सप्लांटिंग कोणत्या क्रॉप्स मध्ये सुटेबल आहे किंवा डिफिकल्ट कोणत्या क्रॉप्स मध्ये आहे, किंवा कधी ट्रान्सप्लांट करायचं, कसं ट्रान्सप्लांट करायचं, ट्रान्सप्लांट करताना काळजी कोणती कशी घ्यायची आहे, ट्रान्सप्लांट केल्यानंतर काळजी कशी घ्यायची आहे, हे ट्रान्सप्लांटिंगच्या बाबतीत महत्वाचं आहे. So this present chapter will make the students regarding what to transplant, how to transplant, when to transplant, and how to transplant vegetables seedlings from making vegetable cultivation a success. Okay, so in this practical topic we discuss regarding the various aspects, that is what is transplanting, when to transplant, how to transplant, and why to transplant. Okay, so transplanting means it is a general term to designate the removal of living plants from nursery, whereby they may become established in new quarters or place, that is main field. Okay, आपण हे जे ट्रान्सप्लांट करणारे जे क्रॉप आहे
ते नर्सरी, हे जे लिव्हिंग प्लांट्स आहेत ते नर्सरी मधून आपण अशा ठिकाणी ट्रान्सप्लांट करायचं आहे किंवा न्यायचं आहे, ठेवायचं आहे जिथे ते इस्टॅब्लिश मेन फील्ड मध्ये इस्टॅब्लिश होईल अशा ठिकाणी आपण ते ट्रान्सप्लांट करायचं आहे. So it is an operation which may be performed when the plant is actively growing, and transplanting operation in vegetables become more successful in deep and fine soils with optimum moisture level. Okay. So transplanting म्हणजे काय आणि ट्रान्सप्लांटिंग नेमकं काय आहे हे आपण पाहिलं आहे. सो ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, तर एका ठिकाणी म्हणजे नर्सरी स्टेज पासून आपण एखाद्या मेन फील्ड मध्ये एखादा क्रॉप लावतो त्याला आपण ट्रान्सप्लांटिंग म्हणतो. ओके. तो आपण पाहणार आहोत ट्रान्सप्लांटिंग हे कशासाठी करायचं आहे, ओके, का करायचं आहे, तर त्यामागचं उद्देश काय आहे किंवा ऍडव्हान्टेजेस काय आहेत. ओके. So these are the some advantages of transplanting, in which first is the economizes the expensive seeds by sowing them in nursery. ओके. जेव्हा आपण नर्सरी स्टेजला आपण सीड सो करत असतो तेव्हा जी सीड रेट आहे किंवा जी लागणारी क्वांटिटी आहे ती फार कमी लागते ऍज कम्पेअर्ड टू मेन फील्ड. ओके. Then through transplanting, one can very well look after young tender seedlings growing in small area in the initial growth stage, that is nursery. Then during transplanting, there is a root pruning in the plants, which gives rise to many more short branches, roots in the plants, and such plants, when planted in the field, are better able to establish themselves due to the root system in the immediate block of soils that goes with the plant. हे जे आपण ट्रान्सप्लांटिंग करत असतो तेव्हा आपण रूट प्रुनिंग सुद्धा ते होत असते. ओके. जेव्हा आपण प्रोट्रेज मधून किंवा नर्सरी बेड्स वरून जेव्हा आपण जे अप्रूटिंग करत असतो सीडलिंग्सची, तेव्हा आपोआप कधी कधी ते रूट्स असतात ते ब्रेक होतात. ओके. त्यामुळे रूट प्रुनिंग सुद्धा होते आणि रूट प्रुनिंग झाल्याच्या नंतर जी झाडाची किंवा प्लांट्सची जी हाईट आहे ती, त्याचं जे स्ट्रेचर आहे ते ड्वार्फ स्ट्रेचर आपोआप ते डेव्हलप होत असतं आणि त्यावरती अर्ली फ्लावरिंग आणि अर्ली फ्रुटिंग पाहायला मिळते आपल्याला. ओके. So shorter time from planting in the field to harvest is taken by using transplanting method. Okay. जर आपण एक एक्सपेरिमेंट एक केला तर त्यामध्ये डायरेक्ट सोविंग क्रॉप जे आहे, समजा आपण टोमॅटोचं क्रॉप आहे, ओके, टोमॅटो क्रॉप आहे ते जर आपण डायरेक्ट सो केलं आणि एक क्रॉप आहे ते डायरेक्ट सो केलं आणि अनदर क्रॉप आहे ते आपण ट्रान्सप्लांट केलं, तर आपल्याला जे इल्ड आहे, अर्ली इल्ड जे आहे ते आपल्याला ट्रान्सप्लांट केलेल्या प्लांट पासून हे आपल्याला अर्ली आणि हेवी इल्ड बघायला मिळेल. ओके. तो हा एक ऍडव्हान्टेज आहे. ओके. देन this result in better returns to grower by selling the produce early in the market, and period of crop production can be extended easily. त्यानंतर बेटर रिटर्न्स आहे. ओके. जो कोणी ग्रोवर्स असेल त्याला बेटर रिटर्न्स आहे. मार्केटमध्ये जे फ्रुट्स आहेत ते आपल्याला किंवा भाजीपाला किंवा फ्रूट व्हेजिटेबल जे काय आहेत ते आपल्याला लवकर पाहायला मिळतात. त्यामुळे एक हा एक ऍडव्हान्टेज आहे. देन बिफोर ट्रान्सप्लांटिंग इट इज पॉसिबल टू ग्रो प्लांट्स अंडर अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स इन द फॉर्म ऑफ नर्सरी. नर्सरीमध्ये आपण जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत किंवा अबायोटिक फॅक्टर्स आहेत त्यापासून आपण ते जे क्रॉप प्लांट आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते आपण मिनिमाइज करू शकतो. Then more plants of high quality can be produced through transplanting due to proper spacing, selection, and protection from insect pests and diseases. Okay. आणि एक महत्वाचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपण हाय क्वालिटी प्रोड्यूस डेव्हलप करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्रॉपर स्पेसिंग, सिलेक्शन ऑफ प्रॉपर व्हरायटी, सिलेक्शन ऑफ साईड ने किंवा प्रोटेक्शन ऑफ इन्सेक्ट पेस्ट अँड व्हेरियस डिसीजेस. ओके. Through transplanting, better yield with more uniform maturity is obtained. ट्रान्सप्लांटिंग केल्यामुळे आपल्याला युनिफॉर्म मॅच्युरिटी, सिंक्रोनस मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळते. So it is safe way to start small seeded crops in heavy soils which crust badly. Then the more frequently a given plant is transplanted, the more readily it ensures the removal.
So these are the some advantages of transplanting. Okay, so as far as we see the advantages, we see the disadvantages of transplanting. Okay, disadvantages काय आहेत तर increase the cost of production. Okay, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन यामध्ये वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण आपण ज्या नर्सरी स्टेजला आपण जे काही क्रॉप्स ग्रो करत आहोत सिमिलरली त्यामुळे आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करत असतो तेव्हा आपल्याला लेबर चार्जेस किंवा अल्टिमेटली दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इन्क्रीजेस then may result in delay maturity. Okay, then these are the some disadvantages of transplanting. Then कोणकोणते क्रॉप्स हे सुटेबल्स आहेत ट्रान्सप्लांटिंग साठी सो ऑल दी व्हेजिटेबल क्रॉप्स आर नॉट फिट फॉर ट्रान्सप्लांटिंग सगळे जे काही व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत ते ट्रान्सप्लांटिंग साठी सुटेबल नाही आहेत सो सक्सेसफुली ट्रान्सप्लांटिंग कोणत्या क्रॉप मध्ये केलं जातं तर सोलेनेशियस क्रॉप मध्ये ओके सोलेनेशियस क्रॉप मीन्स टोमॅटो ब्रिंजल चिली. Okay, these are the solanaceous crop and cole crops means cabbage and other cole crops that is broccoli, then cauliflower, then Brussels sprouts, then alcohol. These are the cole crops. Then onion, leek, and celery. So these are the successfully transplanted crops. And difficult to transplant crops in which broad bean and pea. So in these crops, transplanting is not carried out इझिली. ओके सो अशा क्रॉप्स मध्ये ट्रान्सप्लांटिंग ही किंवा ओकरा सुद्धा आहे सो ओकरामध्ये भेंडीमध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटिंग केली जात नाही. देन व्हेन टू ट्रान्सप्लांट सो ट्रान्सप्लांटिंग शुड नॉट बी डिले. ओके सो ट्रान्सप्लांटिंग ड्युरेशन किती आहे आपण जर नर्सरी स्टेजला जर सीड सो केले तर त्याचं ट्रान्सप्लांटिंग ड्युरेशन जे आहे ते 30 to 35 days. ओके minimum 25 days and maximum 35 days depending upon the species. Okay. If seedlings are allowed to grow too long in the nursery, they become weak and flower early. समजा आपण एखाद्या टोमॅटोचं सेलिंग आहे आणि त्याला आपण लावल्यापासून अगदी अबोव 35 डेज झाले. ओके 35 डेज पेक्षा जास्त दिवस झाले तर ते सिलिंग्स आहेत त्या वीक होतात आणि त्यांना फ्लावरिंग स्टार्ट होते. ओके नुसती फ्लावरिंग स्टार्ट होऊन फायदा नाहीये त्यामध्ये जर ते जर सिलिंग्स आहेत त्या वीक झाल्या तर त्यातनं जे प्रोडक्शन आहे व ते हेल्दी सिलिंग्स राहत नाही आणि त्या वीक झाल्यामुळे त्यांना त्याच्यावरती पेस्ट अँड डिसीजचा अटॅक किंवा मग क्लायमॅटिक फॅक्टर्स सुद्धा अफेक्ट होतात आणि मग ते प्रोडक्शन कमी देतात. ओके सो ट्रान्सप्लांटिंग करताना ट्रान्सप्लांटिंगच्या आधी ट्रान्सप्लांट कधी करायचं हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. सो ऑप्टिमम टाइम हा मिनिमम 25 डेज आणि मॅक्झिमम 35 डेज या कालावधीमध्येच आपण ट्रान्सप्लांटिंग करणं गरजेचं आहे. So it should be done as soon as the seedlings are 10 to 15 centimeters high and have formed about 3 to 5 true leaves, not seed leaves and cotyledons. Okay. So seedlings ह्या 10 ते 15 सेंटीमीटर हाईटच्या झाल्या पाहिजेत आणि त्यांना 3 ते 4 ट्रू लीव्स. ओके नॉट सीड लीव्स अँड कॉटिलेडॉन्स आणि सीड लीव्स सोडून त्यांना 3 ते 4 लीव्स असायला पाहिजेत. हा क्रायटेरिया आहे. ओके then the time of transplanting may vary according to species of plant, age and condition of transplanting. हे जे ट्रान्सप्लांटिंगचा जे टाइम आहे ते स्पीसीज वरती डिपेंड आहे त्या झाडाच्या एज वरती डिपेंड आहे प्लांटच्या एज वरती डिपेंड आहे आणि कंडिशन ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ओके मोस्टली ट्रान्सप्लांटिंग इज कॅरीड आउट अर्ली इन द मॉर्निंग ऑर लेट इव्हनिंग. ओके सो सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस So the younger plant as a rule, the better it withstand the transplanting of it. Young plants, young seedlings aside by transplanting study.
then transplanting should always be done in evening hours so that plants may establish peaceful weather at night and may recover from the shock of transplanting before the sun comes up next morning. Okay. Hello. So हे ट्रान्सप्लांटिंग जे आहे ते आपल्याला इव्हनिंग hours मध्ये करायचं आहे. Then in a cloudy weather and when there is a drizzling, transplanting may be done at any time. जेव्हा ढगाळ वातावरण असेल किंवा ड्रिझलिंग जेव्हा होत असेल तेव्हा ट्रान्सप्लांटिंग हे कधी अगदी सकाळीपासून दुपारी संध्याकाळी आपण कधीही करू शकतो. ओके. फक्त समर सीझन जेव्हा असेल तेव्हा आपण बाकी जे इतर दिवशी आपण ट्रान्सप्लांटिंग हे फक्त इव्हिनिंग अवर्सला फक्त करणं गरजेचं आहे. Before uprooting the seedlings for transplanting, the beds must be watered 24 hours before transplanting so that seedlings may not suffer from desiccation as their tissue will be filled with water. जेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग करत असतो तेव्हा आपण जे सीडलिंग्स अप्रूट करत असतो, अप्रूट म्हणजे ते बॉल सीड, बॉल सीड आपण जेव्हा अप्रूट मुळासहित ते आपण जेव्हा काढत असतो तेव्हा त्यांना एक दिवस आधी पाणी देणं आवश्यक आहे. ओके. So the seedlings may not be suffer from desiccation and their tissue will be filled with water. त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. Then how to transplant? Transplant कधी करायचं आहे? तो कसं करायचं आहे? When the seedlings are in proper stage of transplanting and are 4 to 6 weeks old according to season and kind of plant, then the transplanting should be done in following ways. Okay. हे जे सिडलिंग्स आहेत ते ट्रान्सप्लांटिंग करण्याआधी आपण ते प्रॉपर स्टेज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते जे सिडलिंग्स आहे ते 4 ते 6 वीक्स ओल्ड असली पाहिजे. 4 ते 6 वीक्स म्हणजे 25 to 30 days ची सिडलिंग्स असायला पाहिजे तेव्हा आपण ते ट्रान्सप्लांटिंग करतो. तो prepare the soil thoroughly before transplanting as it has to form closely around the plant so that plant roots may come in contact with the moist soil and subterranean moisture may be brought support for the root by the soil. Into a kurbi or small transplanting soil, take out its deep filling with the care without injury. kurbi किंवा ट्रान्सप्लांटिंग सोइलच्या सहाय्याने ते आपण फिल्डिंग घ्यायचे आहे. त्यामुळे आपण जी इंजुरी होत असते रूट्सना, फिल्डिंगच्या रूट्सना जी काही इंजुरी होत असते ती आपण ओव्हरकम करू शकतो किंवा मिनिमाइज करू शकतो. To separate the seedlings and put them in holes in the field and press down the soil near the roots with your fingers to make the soil firm. हॅलो सर, आवाज येत नाही. अरे इकडे पावसाचं प्रमाण वाढलं आहे. ते वेट फॉर फ्यू मिनिट्स. ओके. या खुरपी किंवा ट्रान्सप्लांटिंग ट्रॉवेलच्या सहाय्याने आपण सीडलिंग्स विदाउट इंजुरी रूट्स न होण्याच्या आधी आपण ते रूट्स सीडलिंग्स घ्यायचे आहेत आणि सेपरेट दिस सीडलिंग्स अँड पुट देम इन टू होल्स. ओके. जे सीडलिंग्स आहेत ते आपण मेन फील्ड मध्ये जे होल्स केलेले आहेत त्यामध्ये त्या होल्स मध्ये ठेवायचे आहेत आणि फिंगर्सच्या सहाय्याने मदतीने ते आपण माती जी काय आहे ती व्यवस्थित त्या रूट्स मध्ये घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते झाड जमिनीमध्ये लावायचं आहे किंवा मेन फील्ड मध्ये ते ग्रो करायचं आहे. देन केअर ड्युरिंग ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग करताना आपण काळजी कोणती घ्यायची आहे आणि आफ्टर ट्रान्सप्लांटिंग केअर कशी घ्यायची आहे. सो केअर ड्युरिंग ट्रान्सप्लांटिंग इन विच प्लांट्स आर डग फ्रॉम द नर्सरी विथ एज लिटिल इंजुरी एज पॉसिबल. ओके. तो सीडलिंग्सना इंजुरी होणार नाही
अशी काळजी घ्यायची आहे ट्रान्सप्लांटिंग करताना. देन uprooting of plants should be preceded by ample watering. जेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी किंवा 24 hours बिफोर वॉटरिंग इज डन, देन डू नॉट डिग प्लांट्स मोर दॅन रिक्वायर्ड नंबर. जेवढे सीडलिंग्स आपल्याला लागणार आहेत तेवढेच सीडलिंग्स आपल्याला अप्रूव्ह करायचे आहेत. Okay, then after the plants are dug out, cover them with the moist cloth or sacks and keep them in the shade so that there will be little loss of water from the plants. जेव्हा आपण सीडलिंग्स आपण डग आउट केल्याच्या नंतर त्या मॉइस्ट क्लॉथ मध्ये किंवा सॅक्स मध्ये त्या कव्हर करायच्या आहेत आणि त्या शेड मध्ये ठेवायच्या आहेत. सो देर विल बी लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द प्लांट्स. देन समटाइम्स लीव्स or portion of leaves are removed from the plants to reduce the area of transferring water at transplanting time. जेव्हा आपण सीडलिंग्स ट्रान्सप्लांट करणार आहोत तेव्हा त्याचे जे लीव्स आहेत ते रिमूव्ह केले, ते खालचे जे लीव्स आहेत ते रिमूव्ह केले तरी चालू शकतात. ओके, then procedure or methodology of transplanting. So transplanting should be done as soon as seedlings are about 3 to 5 weeks old and 10 to 15 centimeter tall and have formed about 3 to 4 true leaves. Okay, and the seedlings for transplanting should be stocky and sturdy and should have good root system. And another important thing is it should be free from insect pest and disease infections. Okay, so seedlings अशा असल्या पाहिजे, स्टॉकी आणि स्टर्डी असल्या पाहिजे, त्यांना गुड रूट सिस्टम डेव्हलप झाली पाहिजे आणि त्या सीडलिंग्स ह्या हेल्दी असल्या पाहिजे, कोणत्याही इन्सेक्ट पेस्ट आणि डिसिजेस पासून फ्री असल्या पाहिजे. ओके, अशा प्रकारे अशा प्रकारच्या सीडलिंग्स आपण ट्रान्सप्लांटिंग साठी यूज करत असतो. So hardening of seedling is done 7 to 10 days prior to transplanting by holding water to the plants, exposure of seedlings to partial to full sunlight, and removing the stain nets or polythene sheets. Okay. ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या आधी आपण सीडलिंग्सना हार्डनिंग करणं गरजेचं आहे. ओके, हार्डनिंग म्हणजे सीडलिंग्स ज्या काय आहेत त्या आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करत असतो त्या आधी 7 ते 10 दिवस ते पाण्यापासून वंचित ठेवायचे आहे. ओके, पाण्यापासून त्या मुक्त ठेवल्यामुळं ते त्यांना त्यांच्यामध्ये सर्वाइव्ह होण्याची जी क्षमता आहे, कॅपॅसिटी जी आहे, फील्ड मध्ये सर्वाइव्ह होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप होत असते. ओके, त्यामध्ये त्यामध्ये जी शेडनेट्स किंवा पॉलिथिन आपण शीट्स वापरणार आहोत वरती शेड म्हणून ते रिमूव्ह करायचे आहे आणि पाणी जे आपण देत असतो ते पाणी सुद्धा आपण कमी करायचं आहे. सो अशा प्रकारे हार्डनिंग केलं जातं. So the nursery beds should be watered 24 hours before uprooting the seedlings for transplanting so that they may not suffer from desiccation and minimize the roots. आणि ट्रान्सप्लांटच्या आधी फक्त 1 दिवस आधी फक्त त्यांना पाणी द्यायचं आहे, त्यामुळे डेसिकेशन आपण रूट सिस्टम मध्ये जे आहे ते कमी करत. बिल्डिंग्स ज्या आहेत त्या पूल करायच्या नाहीयेत, त्या डगअप करायच्या आहेत व्यवस्थित, त्यामुळे जे काही रूट सिस्टम आहे ती डॅमेज होणार नाहीये. In cucurbitaceous vegetables like pumpkin, bottle gourd, ridge gourd are also transplanted with the seedlings which are uprooted along with ball of soil without disturbing or exposing the roots. Other vegetables are planted with bare roots. Okay. बॉटल गोर्ड मध्ये, पंपकिन मध्ये, ridge gourd मध्ये ट्रान्सप्लांटिंग गरजेचे आहे किंवा पॉसिबल आहे. Then plant seedlings in the main field. Okay. So it is beets, lettuce, artichokes, like their roots to seed right below the soil surface.
बीट, लेट्यूस, आर्टिचोक यांच्यामध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटिंग हे सुद्धा ट्रान्सप्लांटेड क्रॉप आहे. सो यांच्यामध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटिंग करणं गरजेचं आहे. So after immediately transplanting, apply water immediately after transplanting to withstand transplanting shock, and gap filling of dead seedlings with new one is required within 1 week. Okay. ट्रान्सप्लांटिंग केल्याच्या नंतरला वॉटरिंग करणं गरजेचं आहे. ओके. सो they minimize the transplanting shock, and gap filling of dead seedlings with new one is required within 1 week. आणि मेन फील्ड मध्ये आपण ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतरला एका आठवड्याने बघायचं आहे जिथे सिडलिंग्स डेड झालेले आहेत अशा ठिकाणी आपण ज्या हेल्दी सिडलिंग्स आहेत, जे आपण नर्सरी स्टेजला ज्या सिडलिंग्स आपल्या राहिले असतील ते आपण पुन्हा आणून तिथे लावायचे आहेत. अशा प्रकारे गॅप फिलिंग सुद्धा केलं जातं नर्सरी ट्रान्सप्लांटिंग मध्ये. So precautions should be taken while transplanting. Always transplant under cool condition or in the evening so that plants may establish themselves in the cool weather in the night and may recover from the shock of transplanting before sunrise. ओके. ट्रान्सप्लांटिंग हे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे. सो आपण जो काही ट्रान्सप्लांटिंग करताना जो उन्हामुळे जो काही शॉक घेत असतात सिडलिंग्स तो आपण मिनिमाइज करू शकतो. अँड अवॉइड सिडलिंग्स दॅट हॅव grown too tall. Such seedlings become weak and may start flowering very early. ओके. आणि अशा सिडलिंग्स अवॉइड करायच्या आहेत ज्या भरपूर वाढलेल्या आहेत. ओके. त्या अशा सिडलिंग जर आपण सिलेक्ट केल्या तर त्या मग वीक असतात आणि त्यांना फ्लावरिंग लवकर होतं. आणि असे फ्लावरिंग सिडलिंग्स आपल्याला काही उपयोगाचे नाही. तो ही काळजी घेणं गरजेचं आहे while selecting the seedlings. Okay, for transplanting. So एक ऑपरेशन आहे ट्रान्सप्लांटिंग ऑफ व्हेजिटेबल सीडलिंग्स. अँड नेक्स्ट अवर प्रॅक्टिकल टॉपिक इज फर्टिलायझर ऍप्लिकेशन. ओके. सो स्टडी ऑफ मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर ऍप्लिकेशन. तुम्हाला सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेती यातला फरक माहितच असेल. ओके. सो सेंद्रिय शेती मीन्स ऑर्गॅनिक fertilizers and rasayanik म्हणजे chemical fertilizers. So in a general way, manures and fertilizers are the substances containing plant nutrients which is applied to soil for increasing crop growth. Okay. एक 5 मिनिट्स फक्त थांबा. पण कंटिन्यू करूया. Yo. Wait for 5 minutes.
Okay. So now we discuss about the study of manures and fertilizer application. So manures are plant and animal wastes that are used as source of plant nutrients. They release nutrients after their decomposition. So manures can be grouped into bulky organic manures and concentrated organic manures. Okay. Manures म्हणजे काय तर these are the plant and animal wastage that are used as source of plant nutrients म्हणजे manures and they are grouped into two types in which bulky organic manures and concentrated organic manures. So bulky organic manures examples are FOM, compost from organic wastage, night soil, sludge and sewage, and green manures. Okay, so these are the examples of bulky organic manures. And concentrated organic manures, these are the oil cakes, blood meal, fish meal, and bone meals. So these are the processed organic manures. Then fertilizers. Fertilizers are industrially manufactured chemical containing plant nutrients. These nutrients content is higher in fertilizer than organic manures and nutrients are released almost immediately. Okay, manures पेक्षा जे फर्टिलायझर जे काय आहेत जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत त्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे ते हाय असतं आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर्स पेक्षा केमिकल फर्टिलायझर्स आहेत त्यातले जे न्यूट्रिएंट्स रिलीज होण्याचं जे प्रमाण आहे ते फास्ट आहे. So these fertilizers have three groups in which straight fertilizers, complex fertilizers, and mixed fertilizers. So straight fertilizers are muriate of potash, means this straight fertilizers means supply single nutrient. Complex fertilizers means supply two or more nutrients, and mixed fertilizers means supply two or more nutrients. Okay, so हे स्ट्रेट फर्टिलायझर्स आहेत त्यामध्ये फक्त सिंगल न्यूट्रिएंट असतं. त्यामध्ये एक्झाम्पल आहे युरिया अँड म्युरेट ऑफ पोटॅश अँड अजून कोणते एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला स्ट्रेट फर्टिलायझर मध्ये ज्याच्यामध्ये सिंगल केमिकल? हॅलो K2, कोणतं? हॅलो K2O, K2 ओके. अजून सिंगल सुपर फॉस्फेट जे काय आहे त्यामध्ये सुद्धा सिंगल न्यूट्रिएंट आहे किंवा सिंगल न्यूट्रिएंट आहे. ओके, पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट. अजून पोटॅशियम क्लोराईड. these are the complex fertilizers. सिंगल फर्टिलायझर मध्ये फक्त एकच केमिकल असतं. जसं की युरिया आहे, युरियामध्ये फक्त नायट्रोजन आहे. ओके, बाकी काहीही नाहीये त्याच्यामध्ये. युरियामध्ये फॉस्फरस नाहीये, पोटॅशियम नाहीये, ओनली नायट्रोजन इज देअर. म्युरेट ऑफ पोटॅश आहे त्यामध्ये फक्त पोटॅशियम आहे, फक्त के आहे. देन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये फक्त फॉस्फरस आहे. ओके, फक्त सिंगल न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये आहे त्यांना स्ट्रेट फर्टिलायझर्स म्हटलं जातं. देन कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स मध्ये टू ऑर मोर न्यूट्रिएंट त्यांना कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स. ओके, 17-17-17. ओके, त्यामध्ये 17% नायट्रोजन, 17% फॉस्फरस अँड 17% पोटॅशियम. देन 19-19-19, 15-15-15. ओके, 19-19-19 तुम्हाला माहित असेल. देन 15-15-15, 0-52-34 हे जे आहेत हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स आहेत. ओके, देन मिक्स फर्टिलायझर्स मध्ये सप्लाय टू ऑर मोर न्यूट्रिएंट्स. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट मिक्सचर, त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये असतात त्याला मिक्स फर्टिलायझर सुद्धा म्हटलं जातं. ओके, देन बायो फर्टिलायझर्स. So biofertilizers are the fertilizers. These are the organic products containing a specific microorganisms which has ability to convert unavailable nutrients into a available form through biological process.
यामध्ये म्हणजे काही बायो फर्टिलायझर्स आहेत हे जे अनअवेलेबल जे झाडांना अनअवेलेबल न्यूट्रिएंट्स आहेत ते अवेलेबल फॉर्म मध्ये बायोलॉजिकल प्रोसेसद्वारे मिळवून देतात त्यांना बायो फर्टिलायझर्स म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पिरिलम, ब्ल्यू ग्रीन अल्गी अँड पीएसबी. ओके, दॅट इज फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. हे जे आहेत हे लेग्युमिनस क्रॉप जे आहेत, पीज आहे, बीन्स आहेत, देन ग्रिरिसिडी आहेत, असे जे लेग्युमिनस क्रॉप्स आहेत त्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग करण्याचं काम हे जे आहेत हे करत असतात. रायझोबियम, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असतात. ओके, सो मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्सचा रोल काय आहे तो आपण बघणार आहोत. सो ऑर्गॅनिक मॅन्युअर्स बाइंड दी सँडी सॉइल अँड इम्प्रूव्ह इट्स वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ओके, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम हे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स करत असतात. देन ओपन दी क्ले सॉइल्स अँड हेल्प इन एरिएशन फॉर बेटर रूट ग्रोथ. एरिएशन साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देन असे बरेचसे जे ऍडव्हान्टेजेस आहेत. Then fertilizers play an important role in crop production as they supply large quantity of essential nutrients to crops, essential and major and minor nutrients. Okay, त्यामध्ये तुम्ही सॉइल सायन्स मध्ये शिकला असाल इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. ओके, 16 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत त्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स. Then organic manures should be incorporated before the sowing or planting because of slow release of nutrients. हे जे मॅन्युअर्स आहेत ते रिलीज आहे, त्यांचं रिलीज होण्याचं प्रमाण हे स्लो आहे. ओके, जे फर्टिलायझर्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स आहेत ते फास्ट रिलीज होतात ॲज कम्पेअर टू मॅन्युअर्स. सो ते सुद्धा आपण बिफोर ट्रान्सप्लांटिंग किंवा ॲट द टाइम ऑफ सोविंग आपण ते अप्लाय करू शकतो फील्डमध्ये. Then fertilizers are manufactured in form that are readily utilized by plants directly or after rapid transformation. Then a fertilizer dose can be adjusted to suit the requirement as determined by soil testing. Soil testing केल्याच्या नंतर आपण फर्टिलायझर डोस हा आपण ऍडजस्ट करू शकतो. ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे किंवा डिपेंडिंग अपॉन दी availability of these nutrients, we can adjust the fertilizer dose. Then balanced application of nutrient base on crop requirement is possible by appropriate mixing of fertilizers. तो अशा प्रकारे आपण फर्टिलायझर्स किंवा मॅन्युअर्स जे काय आहे ते आपण ऍडजस्ट करू शकतो आणि हा रोल आहे. इन्हान्सिंग फर्टिलायझर इफिशियन्सी आहे त्यामध्ये. त्यामध्ये व्हेरियस मेथड्स आहेत. ओके, फर्टिलायझर्स ऍप्लिकेशनच्या मेथड्स आहेत. त्यामध्ये सॉलिड फर्टिलायझर्स आहेत, लिक्विड फर्टिलायझर्स आहेत आणि एरियल फर्टिलायझर्स सुद्धा आहे. So application of manures and fertilizers depends upon basic principle of what to apply, how much to apply, how to apply, when to apply and where to apply. Okay, हे जे फर्टिलायझर्स आहेत ते आपण कधी अप्लाय करायचे आहेत, केव्हा अप्लाय करायचे आहेत, कशासाठी अप्लाय करायचे आहेत, का अप्लाय करायचे आहेत आणि काय म्हणून अप्लाय करायचे आहेत, तर ते सुद्धा डिपेंड करतं. ओके, सो मेथड्स ऑफ application of solid manures and fertilizers. So fertilizers recovery is greatly influenced by methods of its application. Method of application varies according to spacing of crop, type of fertilizer material, time of application. Various methods of application of fertilizers are in vogue and following are few important practices widely adopted. So तुम्ही ह्याच्या काही फर्टिलायझर्सच्या मेथड्स आहेत त्यामध्ये ब्रॉडकास्टिंग तुम्हाला माहित असेल. ज्यांनी कुणी राईसचं प्लांटेशन पाहिलं असेल किंवा भाताची लागवड कुणी पाहिली असेल, भात शेती पाहिली असेल तर त्यांना ब्रॉडकास्टिंग ही मेथड अगदी समजायला सोपी आहे. ओके, सो ब्रॉडकास्टिंग मीन्स स्प्रेडिंग फर्टिलायझर्स युनिफॉर्मली ऑल ओव्हर द फील्ड ऑन एंटायर एरिया ऑर इन बेसिन्स. ओके, सो ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय तर ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर किंवा स्प्रेडिंग फर्टिलायझर्स युनिफॉर्मली ऑल ओव्हर द फील्ड ऑन एंटायर एरिया. जे काही तुमचं एरिया आहे किंवा फील्ड आहे
त्यावरती युनिफॉर्मली स्प्रेडिंग करायचं आहे फर्टिलायझरचं, त्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. त्यामध्ये 2 टाइप्स आहेत, बेसल ड्रेसिंग आहे अँड टॉप ड्रेसिंग अँड साइड ड्रेसिंग. सो बेसल ड्रेसिंग मीन्स spreading of fertilizers before sowing or planting of the crops and mixing them by cultivating the soil during seed bed preparation is termed as basal application through broadcasting. Okay, so जे हे बेसल ड्रेसिंग आहे ते सोविंगच्या आधी किंवा प्लांटिंगच्या आधी आपल्याला करायचं आहे. स्प्रेडिंग ऑफ फर्टिलायझर्स बिफोर सोविंग और प्लांटिंग ऑफ क्रॉप्स अँड मिक्सिंग देम बाय कल्टिवेटिंग दी सॉइल ड्युरिंग सीड बेड प्रिपरेशन. जे बेसल ड्रेसिंग आपल्याला माठ बघितलं असेल, माठ बघितलं असेल तर तुम्ही माठाचे जे सीड्स आहेत ते एकदम मायन्यूट किंवा एकदम स्मॉल असतात. ओके, तर त्याचं आपल्याला सोविंग करणं कठीण आहे. सो आपण ते त्यामध्ये थोडी सँड मिक्स केली तर आपण ते ऍप्लिकेशन जे काय आहे सीड्सचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे ते आपण इझिली करू शकतो किंवा युनिफॉर्म करू शकतो. So basal dressing means application of fertilizers or spreading of fertilizers before sowing च्या आधी किंवा planting च्या आधी हे जे फर्टिलायझरचे ऍप्लिकेशन आहे ते आपण स्प्रेडिंग द्वारे करू शकतो अँड मिक्सिंग देम बाय कल्टिवेटिंग दी सॉइल ड्युरिंग सीड बेड प्रिपरेशन. सीड बेड प्रिपरेशनच्या आधी आपण हे बेसल ड्रेसिंग करत असतो, त्याला आपण बेसल ड्रेसिंग म्हणतो. Then top dressing and side dressing. Crop dressing is another important method of broadcasting, so in which spreading of fertilizers in standing crops without considering the crop rows is termed as top dressing. हे जे काही आपण समजा शुगर केन आहे, सो शुगर केन मध्ये सुद्धा आपण टॉप ड्रेसिंग करू शकतो. सो जे स्टँडिंग क्रॉप्स आहेत त्या स्टँडिंग क्रॉपच्या साईडला spreading of fertilizers in standing crops without considering the crop rows. क्रॉप रोज कन्सिडर करायचे नाहीये, फक्त जे काही क्रॉप आहेत ग्रो केलेले त्याच्यावरती आपण ब्रॉडकास्टिंग जसं करतो त्याच मेथडने आपण हे टॉप ड्रेसिंग करत असतो. अँड साइड ड्रेसिंग मीन्स crop rows are taken into account and the material is dropped on the ground surface near the crop rows, then it is called as side dressing. आणि ह्यामध्ये आपण जे साईडला जे रोज आहेत ते रोज कन्सिडर करायचे आहेत किंवा काउंट करायचे आहेत आणि त्या रोज वरती हे जे फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे ते करायचं आहे. ते हे ब्रॉडकास्टिंग झालं. त्यानंतर प्लेसमेंट आहे. ओके, so placement this refers to applying fertilizers into the soil from where the crop roots can take them easily. त्यावरती आपण जे ट्रान्सप्लांटेड क्रॉप आहे, सो ट्रान्सप्लांटेड क्रॉप मध्ये हे प्लेसमेंट जे आहे ते करू शकतो. त्यामध्ये फ्लो सोल प्लेसमेंट आहे आणि डीप प्लेसमेंट आहे. सो फ्लो सोल ट्रीटमेंट जे आहे किंवा प्लेसमेंट आहे त्यामध्ये when the fertilizers are applied in open furrows at flow soil level while plowing them, it is termed as flow side soil placement. सो या फ्लो सोल प्लेसमेंट मध्ये जे ओपन जे काय आपलं स्टँडिंग क्रॉप्स जे आहेत त्याच्या इथे आपल्याला फ्लोने फरो करायचे आहे. त्यानंतरला त्याच्या आतमध्ये आपण फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन करून मग ते जे फरोज जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहे, त्याला आपण फ्लो सोल प्लेसमेंट म्हणतो. अँड डीप प्लेसमेंट आहे त्यामध्ये ही जी मेथड आहे ती ड्राय लँड कंडिशन्स जिथे आहे, ओके, घाटमध्ये होते जिथे पाऊस कमी आहे अशा ठिकाणी आपण डीप प्लेसमेंट करतो, जिथे आधी आपण त्यामध्ये fertilizers are placed deeper than the flow soil level, then it is called as deep placement. जेवढा आपण फ्लोची जी डेप्थ आहे त्याच्या खाली आपण डीप प्लेसमेंट करून ते न्यूट्रिएंट जे आहेत ते प्लांट्सना रूट्सना अवेलेबल होत असतात आणि त्याला आपण डीप प्लेसमेंट म्हणतो. Then subsoil placement, when fertilizers are placed still deeper than the seedling or planting depth and also deeper than the previous two methods, the method is termed as subsoil treatment or placement. त्यामध्ये सुद्धा सबसॉइल प्लेसमेंट जे आहे त्यामध्ये सुद्धा सेम डीप प्लेसमेंट सारखीच आहे.
when fertilizers are placed still deeper than the seedlings or planting depth and also deeper than the previous two methods. ओके सो ही सबसॉइल प्लेसमेंट जी आहे ती सेमच आहे. त्यामध्ये सुद्धा फर्टिलायझर जे काय आहे ते फ्लोने आपण फॉलो करायचे आहे. त्यामध्ये फर्टिलायझर सप्लाय करायचे आहेत आणि ते कव्हर करायचं आहे. देन लोकलाइज्ड प्लेसमेंट. ओके सो देर इज अ डिस्टिंक्शन बिटवीन प्लेसमेंट अँड लोकलाइज्ड प्लेसमेंट. ह्यामध्ये ट्रान्सप्लांटेड जे क्रॉप्स आहेत त्या ट्रान्सप्लांटेड क्रॉप मध्ये आपल्याला स्पेडच्या सहाय्याने ते माती काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये फर्टिलायझर अप्लाय करायचे आहेत आणि तिथे आपण सीडलिंग्स जे आहेत त्या ग्रो करायचे. त्यामध्ये कॉन्टॅक्ट प्लेसमेंट और कंबाईन ड्रिलिंग ही एक मेथड आहे आणि बँड प्लेसमेंट ही अनदर मेथड आहे. ओके सो कॉन्टॅक्ट प्लेसमेंट मध्ये व्हेन फर्टिलायझर्स इज प्लेस अलॉंग विथ सीड देन इट इज कॉल्ड एज कॉन्टॅक्ट प्लेसमेंट. यामध्ये फर्टिलायझर्स इज प्लेस अलॉंग विथ सीड. याच्यामध्ये सीड्स आणि फर्टिलायझर्स हे एका वेळेस घ्यायचे आहेत आणि ते अप्लाय करायचं आहे. त्याला आपण कॉन्टॅक्ट प्लेसमेंट म्हणतो. फर्टिलायझर्स आणि सीड्स एकत्र येणं त्याला आपण कॉन्टॅक्ट प्लेसमेंट म्हणतो. दिस इज डन बाय युजिंग सीड कम फर्टिलायझर ड्रिल. ओके आणि त्याला आपण सीड कम फर्टिलायझर ड्रिल सुद्धा सीड कम फर्टिलायझर ड्रिलच्या सहाय्याने आपण हे कॉन्टॅक्ट प्लेसमेंट किंवा कंबाईन ड्रिलिंग आपण हे करत असतो. Then band placement. So band placement, this is a localized placement of fertilizer by side of plants or seeds about 5 centimeter apart. These may be two types as the bands may be continuous or discontinuous. Okay, यामध्ये बँड प्लेसमेंट जे आहे त्यामध्ये झाडाच्या साईडलाच आपण जे फर्टिलायझर्स आहे ते अप्लाय करू शकतो आणि त्यामध्ये रूट्स ना ते इझिली अवेलेबल होतील अशा ठिकाणी ते प्लेस करायचे आहेत फर्टिलायझर्स. बँड प्लेसमेंट मध्ये अनदर मेथड्स आहेत. त्यामध्ये हिल प्लेसमेंट आहे, रो प्लेसमेंट आहे. ओके आणि रिंग प्लेसमेंट. सो हिल प्लेसमेंट मध्ये ही डिस्कंटिन्युअस बँड सुद्धा याला म्हटलं जातं अँड इज in this placement hill for widely placed plants like cucurbits and castors etc. Fertilizers are placed on the either of both sides of plants along or across the row but not along the entire row. This method is also termed as discontinuous band application. तो जी डोंगर उतारावर जे आपण किंवा जे कुकुरबिट्स लावत असतो ते कुकुरबिट्स आहेत ते आपण एका सरळ लाईन मध्ये लावत नसतो. ओके त्याला आपण व्यवस्थित अर्थिंग अप करणं गरजेचं आहे. सो अर्थिंग अप करणं केल्यानंतर ते जे काही हिल्स आहेत त्यावरती आपण ते फर्टिलायझर्स प्लेस करून ते व्यवस्थित ते अप्लाय करू शकतो. देन रो प्लेसमेंट. रो प्लेसमेंट मध्ये जे काही आपण डायरेक्ट सोन क्रॉप आहे. सो डायरेक्ट सोन क्रॉप जे फ्लॅट बेड्स वरती आपण ग्रो करत असतो किंवा रेस बेड्स वरती आपण ग्रो करत असतो. सो त्यावरती नंतरला आपण ते रेस बेड्स मध्ये कन्वर्ट करत असतो किंवा रिजेस अँड फॉरोज मध्ये जे कन्वर्ट करत असतो. सो त्यावरती आपण ते फर्टिलायझर्स प्लेस करायचे आहेत आणि ते त्यावरती अर्थिंग अप करायचं आहे. So along the entire row of closely spaced crops like vegetables, potato and flowers, fertilizers are applied continuously at 2 to 2.5 centimeter deep. This methods has a definite relationship of fertilizers with seedlings or seeds as the fertilizers is placed to the sides of seedlings or seeds some distance away from them or the level of seeds above or below or by the sides of seed level. त्यावरती जे प्लांट आहे त्याच्या साईडला आपण फर्टिलायझर्स अप्लाय करायचे आहेत. ते 2 ते 2.5 सेंटीमीटर लांब असले पाहिजेत अशा ठिकाणी किंवा दूर डेप्थ असली पाहिजे त्यांची त्या ठिकाणी ते प्लेस करायचे आहेत. Then ring placement. Okay, so in this ring placement, fertilizers is applied in a circle around individual plant or hill base at a depth of about 2.5 to 5 centimeter. So this ring placement is commonly done in fruit crops. Then another method is pocket or spot placement. When fertilizers are placed at a fixed spot,
by the help of bamboo peg having a hole at the bottom in case of very widely spaced crop. Then the method is termed as pocket or spot placement method. बांबू पेगच्या सहाय्याने तिथे फिक्स स्पॉट तयार करायचे आहेत आणि तिथे होल झालेला आहे तिथे ते फर्टिलायझर्स आहेत ते प्लेस करायचे आहे. The fertilizers are placed deeper into the pocket and seedlings are sown in the same pocket about 5 centimeter above the fertilizers. Okay. Then pellet system आहे. Pellet system मध्ये तुम्ही जर भात शेती बघितली असेल तर भात शेतीमध्ये सुद्धा ब्रॉडकास्टिंग केली जाते पण इथे जे ग्रॅन्युअल्स आहेत ओके जे ग्रॅन्युअल्स आहेत ते ब्रॉडकास्टिंगने अप्लाय केले जातात थ्रू ब्रॉडकास्टिंग मेथड्स they applied on this main field and these granules are dissolved in water before reaching to the ground level. Okay, so with this method fertilizers like the nitrogenous ones are mixed with clay soil in the ratio of 1 part of fertilizers to 10 to 15 parts of soil. So these fertilizers is well mixed with soil after slight moistening, then filled in gunny bags and stored for 2 to 3 days. So now a small mud balls are prepared and the balls or pellets are dropped near the crop grown under deep water conditions. So rice plantation जिथे असतं तिथे जे ग्रॅन्युअल्स आहेत ते ग्रॅन्युअल्स अप्लाय केले जातात आणि ते ग्रॅन्युअल्स तर डिझॉल्व होतात. ओके रूट सिस्टम पर्यंत पोहोचेपर्यंत ते डिझॉल्व होतात आणि ते नंतरला मग ते त्यांचं जे काम आहे ओके जे काही प्लांट ग्रोथसाठी जे काही आवश्यक आहे ते त्यांना मिळत असतं. Then method of application of liquid fertilizers. Okay. So liquid fertilizers मध्ये जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे आहेत 19 19 19 17 17 17 ते 0 हे फर्टिलायझर्स आहेत वॉटर सोल्युबल ते आपण ह्या लिक्विड फर्टिलायझर्स मध्ये हे करतात. So यामध्ये स्टार्टर सोल्युशन आहे फर्टिगेशन आहे न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथड आहे. ओके सो स्टार्टर सोल्युशन as the name indicates, these types of fertilizer fertigation helps the plants in starting the growth quickly after plant maturity. So starter solution के
ओके, तुमचं लेक्चर आहे का 5 वाजता? हो सर. Yes, sir. होय होय, 5 वाजेपर्यंत आपण आपलं होते. मॅडमना थोडं थांबायला सांगा. ते पाऊस जास्त आहे त्यामुळे थोडं आपण थांबूया. आवाज येत असेल तुम्हाला. ओके, तर ह्या स्टार्टर सोल्युशन मध्ये स्टार्टर सोल्युशन हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे न्यूट्रिएंट त्यामध्ये असतात. स्टार्टर सोल्युशन हे फक्त प्लांटच्या ग्रोथसाठी आणि इस्टॅब्लिशमेंटसाठी हे यूज करणं आवश्यक आहे. आणि हे जे स्टार्टर सोल्युशन आहे ते ट्रान्सप्लांटेड क्रॉपसाठी व्हेरी मच इसेन्शियल आहे. ओके, जे आपण स्टार्टर सोल्युशन आहे ते प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी किंवा रूट डेव्हलपमेंटसाठी, फ्लावरिंगसाठी फार इसेन्शियल आहे किंवा उपयुक्त आहे. तो स्टार्टर सोल्युशन हे 1:2:1 और 1:1:2 या रेशो मध्ये ते दिलं जातं. ओके, then fertigation. Okay, fertigation means the required quantity of fertilizers material is dissolved in irrigation water and can be used in surface, sprinkler or drip irrigation system. So, required quantity of fertilizers is applied to irrigation water means fertigation. Okay, त्याला आपण fertigation म्हणतो. आणि हे जे fertigation आहे ते fertigation जे fertilizers आहे ते आपण surface मेथडने, sprinkler मेथडने किंवा drip irrigation systemने आपण ते झाडांना देत असतो. त्याला fertigation म्हणतात. This method has developed popularity after advent of drip irrigation. आणि ते drip irrigation ची मेथड आहे त्या drip irrigationच्या मेथडमुळे जी fertigation आहे ती फार आता लोक यूज करत आहेत. न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथड. न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथड ही मेथड जी आहे ती अशासाठी वापरतात जे ज्या घरांमध्ये न्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे. ओके, काही घरांमध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतात. काहीमध्ये बोरॉन डेफिशियन्सी आहे किंवा मॅंगनीज डेफिशियन्सी आहे, मॉलिक्युलर डेफिशियन्सी आहे. तो बोरॉन डेफिशियन्सी सर्रास आवळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये नेक्रोसिस हा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळतो. तो हे जे न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथड आहे तो ही न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथड आहे ती आपण इंजेक्टिंग हार्मोनल सोल्युशन किंवा सम मायक्रोन्यूट्रिएंट्स सोल्युशन ही त्याच्या फ्लोएम टिश्यू जे असतात झाडाचे त्या फ्लोएम टिश्यू मध्ये जर अप्लाय केलं किंवा इंजेक्ट केलं तर ती डेफिशियन्सी आपण ओव्हरकम करू शकतो किंवा रेक्टिफाय करू शकतो. तो हे न्यूट्रिएंट इंजेक्शन मेथडचं हे काम आहे. ओके, आणि युएसए मध्ये कॉमनच आहे. त्यामुळं अनायरस अमोनिया इज इंजेक्टेड इन सॉइल at depth of about 20 to 25 centimeter and at pressure about 200 pounds per square inch. तो अनायरस अमोनिया जो आहे तो आपण सॉइल मध्ये इंजेक्ट करून आपण जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण किल करू शकतो. Then foliar spray of nutrient solution. Okay, so in this foliar spray nutrient solution, fertilizer supply application to urea, micronutrients and other required materials are dissolved in water, filtered and spray over the crop foliage by the help of suitable sprayer. Suitable sprayers, knapsack sprayer किंवा food sprayer जे काय आहे त्याच्या सहाय्याने आपण युरिया किंवा मायक्रोन्यूट्रिएंट जे काय आहे ते आपण वॉटरमध्ये डिसॉल्व्ह करून फिल्टर करायचे आहेत आणि त्या नॅपसेक स्प्रेअरच्या सहाय्याने किंवा नॅपसेक स्प्रेअर्स और गुड स्प्रेअर वी कॅन अप्लाय ऑन दिस फॉलिएज. ओके, अशा प्रकारे हे आपण अप्लाय करू शकतो फॉलिएजवर. देन एरियल ऍप्लिकेशन. लास्ट मेथड आहे. एरियल ऍप्लिकेशन मध्ये area where ground application is not practicable if fertilizer solutions are applied by aircraft, particularly in the area, in forest lands, in grasslands, or in sugarcane fields, etc. Okay, म्हणजे हिली एरियाज मध्ये, फॉरेस्ट लँड मध्ये, ग्रासलँड मध्ये किंवा शुगरकेन फील्ड्स मध्ये सुद्धा आपण एरियल ऍप्लिकेशन आहे. ओके, बाय अप्लाय विथ एअरक्राफ्ट. ओके, एअरक्राफ्टच्या मदतीने आपण जे काही समजा आपण ग्राउंड ऍप्लिकेशन पॉसिबल नाही किंवा
ते accessible नाही ते एअरक्राफ्टच्या सहाय्याने आपण ऍप्लिकेशन जे फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे ते आपण एरियाज मध्ये किंवा फॉरेस्ट लँड ग्रासलँड किंवा शुगरकेन लँड शुगरकेन फील्ड्स आहे तिथे आपण करू शकतो. ओके देन टाइम ऑफ ऍप्लिकेशन टाइम ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे ते कधी करायचं आहे तर ते डिपेंड आहे तर क्रॉप अॅन्युअल आहे बायनियल आहे की पेरिनियल आहे आणि त्याची व्हरायटी. ओके so stage of crop growth and time of application is varies. ओके हे जे ऍप्लिकेशन आहे हे annuals biennials perennials of variety and stages of crop growth यावरती डिपेंडंट आहे. समजा आपण कॅशूचं प्लांट लावलं कॅशू प्लांटिंग केलं तर आपल्याला सुरुवातीच्या काळात जरी नायट्रोजन दिला नाही तर त्याला सिंगल सुपर फॉस्फेट देणं गरजेचं आहे फॉर रूट डेव्हलपमेंट. ओके युरिया जे आपण देत असतो त्यामध्ये नायट्रोजन आहे ते नायट्रोजन आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे झाडाची ओके जे काही लीव्ह फॉर्मेशन आहे किंवा शूट फॉर्मेशन आहे ब्रांचेस जे काही डेव्हलप होत असतात जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे त्यासाठी आपण नायट्रोजन इन फॉर्म ऑफ युरिया आपण देत असतो. फॉर रूट डेव्हलपमेंट साठी सिंगल सुपर फॉस्फेट देणं गरजेचं आहे आणि फॉर फ्लावरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट साठी पोटॅशियम देणं गरजेचं आहे. ओके सो हे टाइम ऑफ ऍप्लिकेशन सुद्धा महत्वाचं आहे. कधी कोणतंही फर्टिलायझर देणं हे इम्पॉर्टंट असेल तर कधी आपण देतोय त्यावरती डिपेंड आहे. And the time of application also varies according to type of nutrient one would like to supply. And usually FYM or compost is applied at the time of land preparation. म्हणजे काय आपण FYM किंवा कंपोस्ट हे काय सेंद्रिय खत आपण देत असतो मोस्टली आपण FYM किंवा कंपोस्ट देत असतो ते आपण ऍट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन जेव्हा प्लॉविंग किंवा हेरोईंग आपण करत असतो तेव्हा आपण ते ऑर्गॅनिक जे काही मॅन्युअर्स आहेत ते ऍट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशनच्या वेळी ब्रॉडकास्ट करणं गरजेचं आहे. आणि ऍटलीस्ट 15 days बिफोर सोईंग or planting in respect of annuals or short duration crops. Short duration crops किंवा annuals चे plants आहेत vegetable crops त्यामध्ये आपण जेव्हा लँड प्रिपरेशन करत असतो त्याच्या सोडिंगच्या आधी 15 दिवस ते ब्रॉडकास्ट करणं गरजेचं आहे. ओके FYM किंवा कंपोस्ट. Then however in the case of perennials they are applied to fields at the time of planting and to the basin during subsequent years. आणि पेरेनियल्स जे क्रॉप्स आहेत त्यामध्ये त्यांना फीड्स मध्ये अप्लाय करणं गरजेचं आहे. ओके सो सिमिलरली इफ ग्रीन मॅन्युअल क्रॉप इज ग्रोन इन द फ्लोर back to soil before flowering and well before the crop is sown. So phosphorus and potassium are applied basically at time of sowing or planting, but nitrogen is applied in varying number of feet depending upon crop and its duration. So in any case fertilizers should be made available at the right time in right quantity. आणि हे जे फर्टिलायझर्स आहे नायट्रोजन जे आहे नायट्रोजन युरिया जो आपण युरिया मध्ये देत असतो युरिया जो आपण देत असतो नायट्रोजन मिळण्यासाठी तो आपण स्प्लिट डोस मध्ये आपण देऊ शकतो. ओके 30 days इंटरव्हलने किंवा 45 days इंटरव्हलने आपण ते देत असतो. म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे ते आपण बेसिकली जेव्हा आपण प्लांटिंग करत असतो किंवा सीड सो करत असतो तेव्हाच द्यायचं आहे. पण जे नायट्रोजन आहे ते आपण स्प्लिट डोस मध्ये सुद्धा देऊ शकतो. आणि जे फर्टिलायझर्स आहे ते राईट टाइमला आणि राईट क्वांटिटी मध्ये देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. सो अशा प्रकारे हे फर्टिलायझर प्रॅक्टिकल आहे. ओके सो फर्टिलायझर्स कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर्स ते आपण आता तुम्हाला जर बागायतदाराने शिकवलं असेल तर ते बघा आता आपल्याला इथे पॉसिबल नाहीये. ठीक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल सुरू होते आहे आता तर प्रॅक्टिकल साठी तुमची वायवा तुमच्यासाठी आयडेंटिफिकेशन असेल देन तुमचं प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. ओके ते कम्प्लीट करायचं आहे आणि तुम्हाला एक डेमो असेल. ओके डेमो म्हणजे तुमचं जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये तुमच्या शेजारी मँगो जर असेल तर तिथे तुम्हाला जमेल ती क्राफ्टिंग मेथड करायची आहे जमेल ती लेअरिंग मेथड करायची आहे काहीही प्रॅक्टिकल करायचं आहे आणि मला ते त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवरती सेंड करायचा आहे. ओके ज्यांच्या इथे लेमन असेल लिंबाचं झाड असेल किंवा एनी कोणत्याही सिट्रस फॅमिलीचा क्रॉप असेल
तर तिथे तुम्ही लेअरिंग करू शकता. ओके, किंवा ग्राफ्टिंग करू शकता किंवा कटिंग सुद्धा करू शकता. कटिंगने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता किंवा डेमॉन्स्ट्रेशन करू शकता. ओके, तो तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि प्रॅक्टिकल आपलं पेपर जेव्हा असेल पेपरच्या आधी तो मला सेंड करायचा आहे ग्रुपवरती आपल्या. अशा प्रकारे तुम्हाला डेमो असेल. तो डेमोला 5 मार्क्स असतील तुमच्या. देन तुमची वायवा एक्झाम असेल आणि बाकीचं तुमचं आयडेंटिफिकेशन असेल, प्रॅक्टिकल मॅन्युअल आणि रिटर्न एक्झाम, असं तुमचं 50 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, तो अशा प्रकारे आपला जो प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे तो इथे संपला आहे. थेरीचे जे काही 3-4 लेक्चर्स आहेत ते छोटेसे आहेत. त्यामध्ये पॉलिनेशन राहिलं आहे, फर्टिलायझेशन, पार्थेनोकार्पी, अनफ्रुटफुलनेस. ते एक आपण एक्स्ट्रा लेक्चर उद्याच्या किंवा परवाच्या दिवसात आपण ते घेऊन कम्प्लीट करणार आहोत. ओके, तो डेमो जो आहे त्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. तुमच्याकडे कटिंग्स असतील तर कटिंग वरती तुम्ही डेमो करू शकता. जर तुम्हाला लेअरिंग पॉसिबल असेल तर लेअरिंग करू शकता. तुम्हाला ग्राफ्टिंग पॉसिबल असेल तर ग्राफ्टिंग, बडिंग पॉसिबल असेल तर बडिंग करू शकता. ओके, काहीही तुम्ही प्रॅक्टिकल करून एक डेमो तुमचा ग्रुपवरती मला व्हिडिओ सेंड करायचा आहे. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील तर विचारा. आपली तुमची प्रॅक्टिकल डेमो एक्झाम आपली घ्यायची आहे. तो संडेला तुम्हाला टाइम सांगेन. संडेला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. ओके, सर, हा बोला. हा आमच्या इथे नाही ना काय असं करता येणार डेमो, व्हिडिओ वगैरे नाही बनवता येणार. आमच्या इथे जवळ कुठेच काही नाहीये. तुम्ही कशाचाच करू शकत नाहीये का? म्हणजे ग्राफ्टिंग, बडिंग, लेअरिंग, कटिंगचा सुद्धा नाही का? नाही, काहीच नाहीये. कटिंग म्हणजे तुमच्याकडे जास्वंद वगैरे आहे का? नाही. लेमन, लिंबू आहे का? नाही ना. राहता कुठे? पुण्यात. पुणे. हम्म. अं, Yes, sir. I am also not able to perform demo. तुम्ही कुठे राहता? Pune. तुम्ही पोर्ट्रेट करू शकता का? तुम्ही मार्केट ओपन आहे का तुमचं? चालू आहे का मार्केट? नाही. मार्केट चालू नाही पुण्यातलं? नाही म्हणजे सकाळचं काही थोडा वेळ चालू असतं. इथे थोडा हाय पेशंट्स जास्त आहेत कोविडचे त्यामुळे. ओके, ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी सांगेन मी. ओके, आता सध्या तरी मला काही आठवत नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना काही सूट नाही देत आहे मी. त्यांना सुद्धा काहीतरी डेमो असेलच. ठीक आहे, पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तुमचं प्रॅक्टिकलचा पेपर जो असेल हॉर्टीचा, हॉट 111, त्याच्या आधी मला व्हिडिओ सेंड करायचा आहे. जे सेंड करतील त्यांनाच मार्क्स मिळतील. आणि 5 मार्क्स म्हणजे नाही मिळाले तर काय होतंय असं कोणी विचार करू नका. तुमचे वायवाचे मार्क्स माझ्या हातात आहेत, तुमचे डेमोचे मार्क्स माझ्या हातात आहेत, तुमचे प्रॅक्टिकल मॅन्युअलचे मार्क्स माझ्या हातात आहेत. ते तो काळजीपूर्वक सगळ्यांनी ते लक्षात ठेवा. आणि सर, काय व्हिडिओ मध्ये कोणकोणते पॉइंट मेन्शन करायचे? कशामध्ये? व्हिडिओ मध्ये ग्राफ्टिंग करताना. नाही, तुम्हाला ज्यामध्ये ग्राफ्टिंग पॉसिबल आहे असेच प्लांट सिलेक्ट करायचे आहेत. फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल क्रॉप्स, ओके, असेच प्लांट्स घ्यायचे आहेत. आता तुम्ही जर ग्राफ्टिंग करणार असाल तर ग्राफ्टिंग फ्रूट क्रॉप्स मध्ये पॉसिबल आहे किंवा व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये पण पॉसिबल आहे. तिथे चिली आणि कॅप्सिकमचं ग्राफ्टिंग केलं जातं, चिली टोमॅटोचं ग्राफ्टिंग केलं जातं. ओके, तुम्ही जर युट्यूब वरती व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बरेचसे ग्राफ्टिंग प्लांट्स बघायला मिळतील. ओके, तर तुम्ही मला विचारा. तुम्हाला जर समजत नसेल तर मला विचारलं तरी चालेल. म्हणजे मेसेज करा ग्रुपवरती किंवा मला मेसेज केला तरी चालेल, फोनवरती विचारलं तरी चालेल. ओके मग सर. आता समजा आता तुम्हाला ग्रुपवरती व्हिडिओ टाकला आहे मी स्टोन ग्राफ्टिंगचा. ओके, तसं तुम्हाला एखादा डेमो करून आपल्या ग्रुपवरती सेंड करायचा आहे. ओके. हा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की नेमकं आपण काय करतोय आणि कसं केलं जातं ते ऑफिस. अजून काही राहिलंय का?